तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे तिन्ही देश इस्लामी रिपब्लिक आहेत. या तिन्ही देशांच्या राज्यघटनेनुसार इस्लामला शासन मान्य धर्म म्हणून मान्यता आहे. म्यानमार आणि श्रीलंका हे बौद्ध बहुसंख्याक देश आहेत, पण त्यांनी राज्यघटनेमध्येच सगळ्यांना धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्यानमारमध्ये एकूण 14 प्रकारचे जनसमुदाय राहतात, पण त्यात रोहिंग्यांचा समावेश नाहीये. तिथे रोहिंग्यांना बंगाली असं म्हणलं जातं. यांना शरियावर आधारित राष्ट्र निर्मिती करायची आहे, त्यासाठी त्यांनी हिंदूंच्या कत्तली केलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना या कायद्यान्वये नागरिकत्व मिळणार नाहीये. सांगण्याचा मुद्दा इतकाच की अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश हे इस्लामिक रिपब्लिक असून तिथं हिंदू अल्पसंख्याकांवरती केल्या गेलेल्या आणि आजही चालू असलेल्या अत्याचाराची पार्श्वभूमी असल्यामुळं सीएए साठी या तिन्ही देशांची निवड करण्यात आलेली आहे.